पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकाने त्याच्याच वर्गातील 7वीच्या वर्गातील अल्पवयीन पीडित मुलीचा विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे। या संदर्भात निगडी पोलीस स्टेशन येथे विनयभंग पोक्सो कायद्याअंतर्गत व ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी संतोष बेंद्रे याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सर, नेमक्या प्रकरणात तक्रार कोणी दिली आहे आणि हा प्रकार कसा उघडकीस आलेला आहे? या प्रकाराबाबत पीडित मुलीने आपल्या नातेवाईकाला सांगितलेलं होतं आणि नातेवाईक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आले त्यामुळं सदरचा प्रकार हा गांभीर्याने घेऊन पोलिसांनी यामध्ये तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबर तात्काळ आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केलेली आहे। कुठले कलम लावण्यात आले? या ठिकाणी विनयभंगाचे सेक्शन्स लावलेले आहेत, तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत 8-12 सेक्शन्स लावलेले आहेत आणि त्याचबरोबर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत सुद्धा कलम लावण्यात आलेली आहे। सर, कधीपासून कधीपर्यंत हा त्या विद्यार्थ्यांचे छळ करत होते शिक्षक त्याचे? सदरचे शिक्षक हे 9 जुलैला त्या शाळेमध्ये रुजू झालेले होते आणि तिथून हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे। शिक्षकाविरोधात याच्यापूर्वी पण काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती की अशी पहिलीच तक्रार कशी विषय आहे? सध्या तरी तशी काही माहिती उपलब्ध नाही आहे, परंतु गुन्ह्याच्या तपासादरम्यान ज्या काही बाबी समोर येतील त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल।